तर गोलंदाजी मार्कवर धाकटा खांदा संघाच्या वतीनं जो गोलंदाज आहे सौरभ भगत आणि पंचांचा या ठिकाणी आम्हाला इशारा येतो खेळ सुरू होण्याचा। सौरभ भगत वैयक्तिक सांघिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतील या ठिकाणी आणि त्याचा सामना करतोय तो फलंदाज प्रथमेश कोळी। पाहूया 4 षटकांची लढत, सामना सुरू होते। पहिला चेंडू आणि हा थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरून दिलेला परंतु सुरेख चेंडू अचूक टप्प्याचा निर्धाव जातोय। पहिला चेंडू चांगली सुरुवात म्हणावी लागेल धाकटा खांदा संघाची। अतिशय उत्साहित वातावरणामध्ये या गावदेवी मैदानावर हा स्पर्धेचा रोमांच आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा हा चेंडू घेऊन आणि आता मात्र चेंडू सरळ खेळाडूच्या हातात जातोय, क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय तो पिरकोन संघाचा। पहिला हादरा, पहिला गडी बाद पिरकोन संघ 0 या धावसंख्येवर। सौरभ भगत याला पहिले यश मिळतंय, धाकटा खांदा संघाला पहिले यश मिळतंय आणि सुरुवात मात्र अतिशय चांगली रोमांचक सुरुवात या ठिकाणी होताना दिसते या सामन्याची। नवीन फलंदाज अजित कोळी 1-0 अशा धावसंख्येवर अजित कोळी याला आता आपल्या डावाची कमान सांभाळायची आहे। पाहूया कशा प्रकारे सांभाळतोय। दरम्यान गोलंदाजी बार करून मात्र सौरभ भगत सुरेख चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे आणि त्या ठिकाणी एक झेल मात्र जमिनीला दान होतोय। प्रयत्न चांगला केला होता परंतु त्या ठिकाणी यश मात्र येताना दिसत नाही। पहिला गडी बाद झाला होता, सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी बाद व्हायची शक्यता होती परंतु शक्यता या ठिकाणी संपलेली आहे आणि धावसंख्या मात्र 1 ने आता सुरू होते। 1 बाद 1 अशी स्थिती पिरकोन संघाची। पिरकोन संघ थोडासा गणेशपुरी संघ थोडासा सावध सुरुवात करताना या ठिकाणी दिसतोय गणेशपुरी संघ। आता मात्र फलंदाज विनेश डोलकर सामना करतोय सौरभच्या ह्या चेंडूचा आणि चेंडू थोडासा डाव्या यष्टीच्या बाहेरून पंचांकडे यष्टीरक्षकाकडे जातोय आणि पंचांकडून मात्र कोणताही इशारा नसल्यामुळे हा निर्धाव चेंडू। या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 4 चेंडूंवर 1 गडी बाद करून फक्त 1 धाव देण्यामध्ये अद्यापर्यंत सौरभ भगत कारणीभूत ठरलेला आहे। तोच सौरभ आपल्या गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा हा चेंडू आणि हा मात्र सुरेख टप्प्याचा चेंडू तितक्या सुरेख पद्धतीने खेळून काढलेला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण। पुन्हा एक निर्धाव। या षटकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली, 1 गडी बाद केला आणि सौरभ आता आपल्या गोलंदाजी मार करून शेवटचा चेंडू घेऊन येईल। अजित कोळी एका धावेवर खेळतोय। विनेश डोलकर याला 2 चेंडू नंतर सुद्धा अजून आपलं खातं उघडायचं आहे। संघाची धावसंख्या स्थिर आहे 1 बाद 1। पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू। सौरभ भगत आणि हा चेंडू थोडासा मिड विकेट आणि स्क्वेअरला कडे खेळून काढला। चेंडू जमिनी समांतर जाते। चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि 1 धाव संघाच्या खात्यात, 1 धाव विनेशच्या खात्यात। संघाची धावसंख्या 1 बाद 2। षटक पहिलं संपलंय। सौरभ भगत अतिशय चांगलं षटक, चांगली सुरुवात म्हणावी लागेल धाकटा खांदा संघासाठी। एका षटकामध्ये 2 धावा देऊन 1 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला संघ धाकटा खांदा। झाडासमोर हो
ठिकाणी थोडासा चाचपडताना दिसतोय पहिल्या षटकाच्या नंतर. जी एक थरारक सुरुवात असायला पाहिजे होती, एक रोमांचक सुरुवात असायला पाहिजे होती, ती मात्र या ठिकाणी दिसत नाही. 4च षटकांचा हा सामना आहे आणि त्यातलं पहिलं षटक संपले. धावसंख्या फक्त 2 आहे, 1 बाद 2. आणि आता मात्र अजय नाईक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज दिसतोय. अजय नाईक टू विनेश डोलकर. पाहूया. आणि हा चेंडू मात्र हवेत आहे, सीमारेषेकडे येतोय आणि ज्या गोष्टीचं आता मी या ठिकाणी वर्णन केलं तो सुरेख षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्यांदा गणेशपुरी संघाकडून उत्तुंग असा षटकार. पहिल्या षटकात ज्याची अपेक्षा होती ते न घडताना दुसऱ्या षटकाच्या मात्र पहिल्या चेंडूवर गणेशपुरी संघाने थोडासा एक विचार बदलला आणि या ठिकाणी आक्रमकता पाहायला मिळाली. या ठिकाणी विनेश डोलकरच्या बॅटमधून निघालेला जबरदस्त हा षटकार आणि संघाची धावसंख्या 8, 1 बाद 8. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करून हा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागितली गेली परंतु नाही. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त अशा प्रकारची दाद असल्यामुळे थोडंसं फेटाळून लावलं आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. 2 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या आहे त्याप्रमाणे स्थिर, 1 बाद 8. धाकटा खांदा विरुद्ध गणेशपुरी असा हा रोमांचक या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अजय नाईक यांचा हा चेंडू, पुन्हा चेंडू हवेत आहे. आमच्या समालोचन कक्षाकडे उत्तुंग षटकार. प्रताप पुरंदर त्या ठिकाणी चषक उभे ठेवलेले आहेत, त्या चषकाच्या दिशेनं हा षटकार होता. याचा अर्थ विनेश डोलकरला काहीतरी वेगळा संदेश द्यायचा होता की आम्ही तिथपर्यंत नंतर पोहोचणार आहोत. नक्कीच धावसंख्या आहे 1 बाद 14 आणि 2 या षटकामध्ये 2 उत्तुंग षटकार या ठिकाणी आले ते विनेश डोलकरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा या षटकातील चौथा चेंडू. पहिल्या षटकातल्या थोड्याशा अपयशाची भर दुसऱ्या षटकामध्ये काढताना दिसतोय धाकटा खांदा संघ. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख टप्प्याचा चेंडू चांगला खेळून काढला मिड विकेटकडे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि फक्त एका धावेवर समाधान. धावसंख्या 15, 1 बाद 15. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 4 चेंडू. अजय नाईक यांनी आतापर्यंत 13 धावा देऊन कोणताही यश त्यांना अद्यापर्यंत मिळालेलं नाही. पहिल्या षटकात जेव्हा सौरभ भगत याने गोलंदाजी केली होती त्यावेळेला मात्र 2 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालं होतं आणि आता मात्र 13 धावा या 4 चेंडूमध्ये आलेल्या आहेत आणि बळी मात्र कोणता मिळवताना यश मिळालेलं नाहीये. पुन्हा एकदा सुरेख टप्पा, अचूक फेकी म्हणावी लागेल. यानंतर मात्र अजय नाईक याची थोडंसं कमबॅक म्हणावं लागेल या षटकातलं आणि हे कमबॅक करताना 5 चेंडूंवर आतापर्यंत 13 धावा आणि कोणताही यश नाही. शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल तो अजय नाईक आणि समोर आहे आता मात्र अजित कोळी. अजय नाईक टू अजित कोळी. आता मात्र अजित कोळीचा पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय आणि चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या 4 चेंडूंवर जेव्हा 13 धावा दिल्या होत्या नंतरचे 2 चेंडूंवर निर्धाव टाकून थोडासा एक कमबॅक करण्याचा प्रयत्न केला तो या ठिकाणी धाकटा खांदा संघाने आणि 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 1 बाद 15. दोन षटक पूर्ण. 2 षटकानंतर 1 बाद 15 अशी धावसंख्या आहे. आणखी 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे
आणि 12 चेंडूंचा सामना करताना कशा प्रकारची मजल मारतोय हा गणेशपुरी संघ ते आपल्याला पुढच्या 12 चेंडूमध्ये पाहायला मिळेल. दरम्यान नवीन गोलंदाज या ठिकाणी आणि हा चेंडू मात्र हवेत आहे. चेंडू खाली स्वतः गोलंदाज त्याकडे येत दिसतोय, पण 2-3 खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू जमिनीला दान होतोय आणि एक जीवनदान म्हणावं लागेल ते या ठिकाणी विनेश डोलकरला एक धाव या ठिकाणी निघते. धावसंख्या 2 धावा या ठिकाणी निघतायत आणि 2 धावांच्या साह्याने धावसंख्या होते ती 17च्या घरात. एक बाद 17. विजय नाईक पहिल्या चेंडूवर 2 धावा, परंतु एक यश मिळण्याची शक्यता मात्र या ठिकाणी निर्माण झाली होती, परंतु एक सुदैव म्हणावं लागेल ते विनेश डोलकरचं की झेल जमिनीला दान झाला आणि कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवला नाही. नटराज संघाकडून या ठिकाणी सुरेख असं आयोजन या गावदेवी मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यातला हा एक सामना. आणि पुन्हा एकदा विजय नाईक आपल्या गोलंदाजी मार करून हा चेंडू पुन्हा एक हवेत भिरकावून चेंडू दिलेला आहे. त्या ठिकाणी मात्र प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा आम्हाला येतोय षटकार. विजय नाईक पहिल्या 2 चेंडूंवर पहिल्यांदा 2 धावा, नंतर षटकार. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा दिलेल्या आहेत आणि विनेश डोलकर मात्र या ठिकाणी विश्रांती घेताना दिसत नाही. आपल्या गणेशपुरी संघाला चांगल्या प्रकारे पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. तोच विनेश डोलकर सामना करतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि आता मात्र या ठिकाणी शक्यता आहे की फलंदाज बाद. प्रयत्न केला विनेश डोलकरने, अतिशय उत्तम प्रयत्न, परंतु दुर्दैवी ठरला. बाद होतोय दुसरा फलंदाज गणेशपुरीचा खंदा फलंदाज विनेश डोलकरच्या रूपानं. दुसरा हादरा, 2 बाद, 23 अशी धावसंख्या. संघाच्या धावसंख्येला अतिशय वेगानं आकार देण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात या ठिकाणी विनेश डोलकर बाद झाला आहे आणि त्याची जागा घेण्याकरता मैदानात जातोय तो रितेश कोळी. रितेश कोळी आता मात्र या ठिकाणी विनेशच्याच कामगिरीचे या ठिकाणी त्याला कार्बन कॉपीत रूपांतर करावं लागेल, तरच या 4 षटकांमध्ये काहीतरी निर्धारित धावसंख्या उभी करता येईल. परंतु विजय नाईक आता मात्र हा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी हवेत आहे आणि फलंदाज बाद होतो. या ठिकाणी जो रितेश कोळी विनेश डोलकरची जागा घेण्याकरता मैदानात गेला होता, परंतु विनेश डोलकरनं जे केलं ते कोणतंही काम न करता पहिल्याच चेंडूवर 0वर बाद होऊन गडी तंबूत परततोय. तिसरा हादरा गणेशपुरी संघाला. 3 बाद 23. आणि विजय या ठिकाणी मात्र हॅट्रिकची सुवर्ण संधी आपणास. विजय नाईक यास हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. 2 चेंडूवर विनेश डोलकर आणि रितेश कोळी असे 2 खंदे फलंदाज बाद केले आणि हा चेंडू विजय नाईक यांचा हॅट्रिक चेंडू असेल. पाहूया आजच्या या स्पर्धेत या सामन्यात कोणती कामगिरी करतोय हा विजय नाईक. या पुढच्या चेंडूवर आपल्याला दिसेल. आपल्या गोलंदाजी मार करून सज्ज विजय नाईक. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी मात्र हॅट्रिक साजरी होते ती विजय नाईक याची. अतिशय उत्तम हॅट्रिक.
वर 3 गडी बाद झाले गणेशपुरी संघाचे आणि मोठा झटका म्हणावा लागेल या ठिकाणी की विनेश डोलकर एका बाजूने आकार देण्याचा प्रयत्न करत होता, परंतु विकी डोलकर एक चेंडूवर 0 धाव, त्याच्या अगोदर रितेश कोहली एक चेंडू 0 धाव आणि हॅट्रिक या ठिकाणी साध्य होते ती विजय नाईक याची. विजय नाईक ज्याने पहिले 2 चेंडू अतिशय महागडे ठरले होते, पहिल्या चेंडूवर 2 धावा, नंतर एक उत्तुंग असा षटकार आणि त्यानंतर मात्र सलग 3 चेंडूवर 3 बळी मिळवण्यामध्ये यशस्वी होतोय. धाकटा खांदा संघाच्या या गोलंदाजाचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कमबॅक कशाला म्हणावं ते याच्या षटकामध्ये पाहायला मिळालं आपल्याला. दरम्यान नवीन फलंदाज या ठिकाणी जातोय प्रतीक कोळी या षटकातील शेवटचा चेंडू आहे तो विजय नाईक याचा सामना करतोय, पाहूया. आणि ह्याच ठिकाणी मात्र चेंडू बरोबर गॅप मधून चेंडू सीमारेषेबाहेर, 1 बाउन्स बाउंड्री ज्याला आपण म्हणतो, खणखणीत चौकार. संपुष्टात येत आहे 3 षटकानंतर. गणेशपुरी संघ प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 27 अशी काहीशी दाणादाण उडालेली दिसते, परंतु पुढच्या ह्या येणाऱ्या षटकामध्ये 15 ते 20 धावांचा हा टार्गेट नक्कीच ठेवावा लागेल तो गणेशपुरी संघाला. आणि पाहूया त्या पद्धतीने कशा प्रकारची वाटचाल होते. शेवटच्या एका षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आपल्याकडे आहेत आणि 6 चेंडूमध्ये आपल्याला जितकी जमेल तेवढे जास्त मजल या ठिकाणी मारायची आहे, जेणेकरून आपल्याला धाकटा खांडा संघ करता एक आव्हानात्मक असं एक चॅलेंजेबल ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची धावसंख्या उभी करावी लागेल. तोच प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल तो अजित कोहली याला, प्रतीक कोहली याला आणि त्याच्या समोर मात्र धाकटा मनीष म्हात्रे, धाकटा खांदा यांच्या वतीनं मनीष म्हात्रे वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचं 4थं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. मनीष म्हात्रे आणि समोर आहे अजित कोहली. 3 चेंडूंचा सामना करून फक्त 1 धाव काढण्यामध्ये यशस्वी झालेला अजित कोहली पाहूया या षटकामध्ये काय करामत करतोय. मनीष आपल्या गोलंदाजी मार्कवरून आणि हा सुरेख चेंडू अतिशय चकवणारा, फलंदाजालाही चकवलं, यष्टीरक्षकालाही चकवताना चेंडू थोडासा गलीच्या दिशेने गेला. 1 धाव मात्र या ठिकाणी मिळाली, पण एका धावेच्या साह्यानं धावसंख्येत फारसा काही बदल होत नाही. धावसंख्या 28च्या घरात जाते, 4 बाद 28. बाईच्या स्वरूपात ही धाव मिळते आपल्याला. दरम्यान मनीष याचा पुढचा चेंडू आणि हा मात्र एक थोडासा सूर्यकुमार यादवच्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलेला हा चेंडू हातात जातोय क्षेत्ररक्षकाच्या आणि या ठिकाणी 5वा गडी बाद होतोय गणेशपुरी संघाचा 28 या धावसंख्येवर. 5 बाद 28. चौथं षटक, शेवटचं षटक सुरू आहे. 2 चेंडू झालेले आहेत, 4 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. धावसंख्या मात्र स्थिर 28. 5 बाद 28. गणेशपुरी संघ आता मात्र मोठ्या प्रसंगात म्हणावं लागेल. पुढच्या 4 चेंडूंवर त्यांना मोठी कामगिरी करावी लागेल, अन्यथा हे आव्हान सोपं जाईल ते मात्र धाकटा खांदा संघाला. दरम्यान मनीष हा चेंडू त्रिफळाचे या ठिकाणी होताना दिसतो. या ठिकाणी मात्र आम्हाला पंच सांगतील पुढच्या चेंडूवर नक्की काय घडले ते. हा निश्चितपणे यष्टीरक्षकाच्या पायाला लागून हा चेंडू स्टंपवर आदळला. इथून दिसताना मात्र जाणवले की यष्टीची तुद, परंतु नाही, चेंडू निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूच्या साह्यानं 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपतोय. बाईच्या स्वरूपात फक्त 1 धाव मिळालेली आहे, 1 गडी बाद झालेला आहे आणि तिसरा चेंडू निर्धाव जातोय. शेवटचे 3 चेंडू मनीष म्हात्रे 3 चेंडूंवर फक्त 1 धाव देण्यामध्ये यशस्वी झालेला गोलंदाज आहे हा. पुन्हा एकदा एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं धाव तर पूर्ण होते. पंचांचा 22 धावेचा इशारा आणि एक अवांतर धावेच्या साह्यानं धावसंख्या आता मात्र 29च्या घरात. 5 बाद 29.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मनीष म्हात्रे अचूक टप्पा, अचूक फेकी, अचूक रनअप ज्याला म्हणावं लागेल. धाकट्या खांद्यासाठी अतिशय सुरेख कामगिरी. हा चेंडू मात्र फुलटॉस. चेंडू येतोय मिडविकेट सीमारेषेकडे आणि या ठिकाणी गचाल क्षेत्ररक्षणाचा मोबदला म्हणून एक सीमारेषे पलीकडे चौकार. तुझ्यामुळे झालं राणी माझ्या नशीब. गोलंदाज एकीकडे घाम गाळत असताना क्षेत्ररक्षकांना मात्र अशा प्रकारचा गचाळ कामगिरीचं नमुना पेश करणं हे थोडंसं धक्कादायक ठरतं संघासाठी. तसंच काहीसं घडलं मागील चेंडूवर. एक मिसफिल्डच्या साह्याने एक चौकार गेला आणि 4 धावांना धावसंख्या मात्र 33च्या घरात गेली. 5 बाद 33. आणि या षटकातला शेवटचा 1 चेंडू शिल्लक. मनीष आणि सामना करतोय अजित कोहली. हा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगकडे खेळून काढला. चेंडू चांगल्या टप्प्याचा होता. पुन्हा थोडंसं फंबलिंग त्या ठिकाणी मिसफिल्ड होत आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत शेवटच्या चेंडूवर आणि डाव संपतो या ठिकाणी गणेशपुरी संघाचा. 4 षटकं संपली. 4 षटकाच्या नंतर 35च्या घरात धावसंख्या उभी राहिलेली आहे आणि 36 धावांचं आव्हान आहे धाकटा खांदा संघाला. 36 धावा कराव्या लागतील 4 षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी. नटराज संघाच्या वतीनं या निमित्तानं सर्व उपस्थित खेळाडू आणि उत्साही क्रिकेट बंधूंचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि आर्यस कोटनाका आणि दुंद्रे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की त्यांनी आमच्याकडे टॉससाठी यावं. तर तमाम क्रिकेट प्रेमी बंधूंच्या आशीर्वादानं आणि आई गावदेवी मातेच्या आशीर्वादानं सन 1993-94 सालापासून नटराज संघाची जडणघडण ही करण्यात आली. त्याचे संस्थापक जे होते ते श्री हरेश्वर गणू म्हात्रे साहेब आणि व्यवस्थापक म्हणून ज्यांनी आजपर्यंत काम पाहिलं ते श्री छाया काना म्हात्रे साहेब. हे नक्कीच आमचे आधारस्तंभ आहेत. या सर्वांच्या परिश्रमानं नटराज संघ उभा राहिला. एक एक मोहरा जोडत गेला. त्यामध्ये प्रमुख नावे जी होती ते हॅट्रिक वीर हेमंत म्हात्रे, सुनील म्हात्रे, भगवान भोईर, नियाज काझी, निसार काझी, अनवर काझी, संतोष भोईर, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, अलंकार ठाकूर, नरेश भगत, नवनाथ म्हात्रे, चंदन भोईर, तसेच दुसऱ्या फळीमध्ये शैलेश पाटील, भूषण भोईर, रोहन गरत, युनुस मचाडो, दिनेश भोईर. या सर्वांच्या कामगिरीनं आणि कष्टानं हा नटराज क्रीडा मंडळ क्रीडा संघ हा पुढे आला. नावागावच्या क्रिकेट कारकिर्दीला खरी सुरुवात जी झाली होती ती ईगल क्रिकेट क्लब किंवा स्टार क्रिकेट क्लब यासारख्या नावाजलेल्या त्यावेळच्या संघापासून सुरुवात झाली होती. परंतु स्ट्रेंजर क्रीडा मंडळाने नंतर उत्कृष्ट पराक्रम गाजवला आणि या गावदेवी मैदानावर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. त्यानंतर जे क्रिकेट क्लब जो आजचा गावदेवी संघ आहे तो संघ पुढे उदयास आला. यंग 11 संघ पुढे आला. गोल्डन संघ पुढे आला. या सर्वांच्या संघांमध्ये नटराज संघाने मात्र आपला एक वेगळा ठसा उमटवला. आजचे हे नियोजन पाहिले की डोळं दिपणारं आणि दैदिप्यमान हे नियोजन पाहायला मिळतं आपल्याला. छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये खेळता खेळता अनुभवाची शिदोरी घेत घेत नटराज संघ आज या स्टेजपर्यंत पोहोचला. इतक्या मोठ्या प्रमाणात हे नियोजन होतं हे अत्यंत आनंददायी आहे. पण दुर्दैवाची गोष्ट मात्र इतकीच जाणवते की आमच्यातले काही खेळाडू आज आमच्यात नाहीत. त्यामध्ये विशेष नावं कैलासवासी चंदन भोईर आहेत, संतोष भोईर आहेत, निशांत म्हात्रे आहेत. हे आज आपल्यात नसले तरी आपल्या स्मरणात मात्र ते कायम आहेत. अशा प्रकारची एक कामगिरी आतापर्यंत राहिलेली नटराज संघाची आणि या नटराज संघाच्या कामगिरीचं प्रत्यक्ष रूपाने या ठिकाणी आज आपल्याला अवलोकन करायला मिळते की आज या स्थितीपर्यंत संघ पोहोचलेला आहे. या आपण टॉस करतो आहोत. आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना आर.एस. कोटनाका आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना तिरंगा क्रिकेट क्लब धुंद्रे या दोन संघांदरम्यानची लढत. नेक्स्ट मॅच टॉस केला जातं. टेल इज अ कॉल. टेल चालाय. टॉस जिंकलाय तिरंगा क्रिकेट क्लब धुंद्रे या टीमने. डिसिजन काय असेल किंवा मॅच मध्ये संघ कसा बांधलाय. टॉस जिंकला आहात. रजनी क्रिकेटची स्पर्धा नावामध्ये कित्येक वेळाला तुम्ही खेळला आहात याआधी पहिल्यांदा खेळलेलो आम्ही आणि आता यावेळेस रोहन गरजने आम्हाला एंट्री दिली त्याबद्दल नटराज क्रिकेट नावाचे आम्ही अभिनंदन करतो. टॉस जिंकलात. निर्णय काय घ्याल. क्षेत्ररक्षण करू पहिला. आजही प्रसन्न तुमच्या संघामध्ये आहे का. ॲज अ गावचं क्रिकेट तो खेळतोय की खुल्या गटामध्ये आहे तो खेळणार आहे. आता यावेळेस आहे तो आमच्या वेळेस आणि आता गावचं क्रिकेट सध्या कमी होत चालल्यामुळे तो खुल्या गटाकडे वळला आहे जास्त.
कोणावरती जास्त लक्ष असेल, काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल, इथे आल्यानंतर इथलं आयोजन कसं वाटलं, नियोजन कसं वाटतंय, नटराज चषकाबद्दल काय म्हणाल? स्पर्धा एकदम अतिशय सुंदर आहे आणि चांगला असा नियोजन केल्याबद्दल त्यांच्या एकदा आम्ही आभार मानतो आमच्या टीमतर्फे. खूप साऱ्या शुभेच्छा. तिरंगा क्रिकेट क्लब दुनरे टीमने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. RS कोटनाका, अनेक स्पर्धा तुमच्या मैदानावरती होतात, तुम्ही आयोजन करता, सातत्याने क्रिकेट तुम्ही आयोजक म्हणूनही आम्ही तुम्हाला पाहिलंय, परंतु इथे आल्यानंतर इथलं आयोजन, नावाकरांचं आयोजन, रजनी क्रिकेटची स्पर्धा, त्याबद्दल काय म्हणाल? नाव्या गावात मी प्रथमच खेळायला आलो आहे. इकडचं आयोजन भरपूर चांगलं असतं. प्रत्येक ग्रुप वाईज मॅचेस असतात इथे. नटराज आहे, वैष्णवची टीम आहे, अमोलच्या टीमचं कधी मला वाटते वेगवेगळं आयोजन असतं. ग्राउंड आउटफील्ड एवढी चांगली आहे का इथं खेळायला वेगळीच मजा असते. तालुका बदलतो, स्पर्धा बदलतात. आता तुम्ही पडवेलमध्ये आलात, इथलं क्रिकेट आणि उरणचं क्रिकेट यामध्ये थोडीशी तफावत आहे. बॅटिंग करायची आहे, पूर्वार्धामध्ये बॅटिंग करायची आहे, किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही बॅटिंगमध्ये 60+ करायचा प्रयत्न करू. एकंदरीत या गोष्टीकडे आपला जास्तीचा कल असेल, 60 बनवण्याचा प्रयत्न. परंतु संघामध्ये कोणते असे चेहरे आहेत ज्याच्याकडे लक्ष जास्तीचं असेल? चेहरे भरपूर आहेत. तेजस आहे, विक्की आहे, मिलिंद आहे, मी स्वतः आहे. चांगली मॅच पाहायला मिळावी ही अपेक्षा. न्यूज फ्रॉम द डॉस बॉक्स सेंटर. ही टॉस जिंकलाय तिरंगा क्रिकेट क्लब दुनरे या टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. या आपण लकी ड्रॉकडे वळतोय. लकी ड्रॉ काढला जाईल भाग्यवान विजेत्याला. आज मात्र 5व्या रजनीमध्ये दिली जाणार आहे जी आकर्षक सायकल, त्याचा भाग्यवान विजेता त्याला धन्यवाद लकी सर. ड्रॉ. त्या ठिकाणी सामना सुरू होतोय. 36 धावांचं आव्हान स्वीकारून धाकटा खांदा संघ मैदानात आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी पहिला हादरा धाकटा खांदा संघाला. जसं 0-1 बाद 0 अशी स्थिती गणेशपुरी संघाची होती, सेम 0 या धावसंख्येवर पहिला गडी बाद धाकटा खांदा संघाचा. चला लकी ड्रॉ, भाग्यवान विजेते ज्यांचं नाव जॉन्टीच्या हातात. नाव आहे केतन पाटील. पाटील, केतन विलास पाटील. कदाचित केतन पाटील आलंय नाव. या आपण केतन पाटील ओळख पटवा आणि सायकल घेऊन जा. नाही आलात 5 मिनिटाचा अवधी आहे, दुसरी चिठ्ठी काढली जाईल. छत्तीस धावांचं आव्हान आहे. 36 धावांचं आव्हान स्वीकारलेलं आहे धाकटा खांदा संघानं आणि धाकटा खांदा संघाचा पहिला गडी बाद होतोय 0 धाव संख्येवर. उरलेल्या 23 चेंडूमध्ये 36 धावा करायच्या आहेत आता. प्रथमेश कोळीचा हा चेंडू थोडासा याच्या ठिकाणी पायचीची अपील मागितली गेलेली आहे, परंतु पंच सांगतायत की टप्पा हा स्टंपच्या दिशेने नव्हता, त्यामुळे हा निर्धाव चेंडू जातोय. मात्र गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल ते प्रथमेश कोळी याचं. 2 चेंडू 0 धाव 1 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय. शुभम पाटील आणि हितेंद्र घरत अशी सलामीची जोडी आहे धाकटा खांदा संघाची. जितेंद्र घरत आणि शुभम पाटील अशी सलामीची जोडी आहे. तर या ठिकाणी प्रथमेश कोळी गोलंदाज आहेत गणेशपुरी संघाच्या वतीनं. हा चेंडू राईट ओव्हर द विकेट, स्टेट ड्राइव्ह पर्यंत खेळून काढला चेंडू सीमारे शेकड आणि हा पहिला चौकार धाकटा खांदा संघाच्या बॅटमधून निघालेला. आणि त्याच वेळेला स्पर्धेचं आयोजन, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मला वाटलं होतं की मला सायकल देखील नाही भेटणार, पण मित्र बोलला का नाव लिहू, भेटेल तर भेटेल, नशिबाचा केलं सगळं. आणि तुमचं आयोजन देखील बहुत चांगला झालेला आहे. क्या बात आहे. तुम्हाला आज ही सायकल मिळाली आहे, कोणाला देणार किंवा घरी कोणाला जास्तीचं, सर्वात आधी कोणाला सांगण्याचा प्रयत्न कराल?
कोणाला सांगेल, वॉरियर्स ग्रुपला सांगेल पहिला. क्या बात आहे. तुम्हाला आयोजन नियोजन आवडलं हे आपण समालोचन कक्षाकडे वळूयात. हे भाग्यवान विजेते होते ज्यांना आपण केतन पाटील ज्यांना आपण सायकल देतोय. आगामी कालावधीमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये सायकल हा एक महत्वाचा बाब राहिला आहे, कारण कोविड काळाने फिटनेस किती महत्वाची आहे ना हे दाखवून दिलं. आणि नटराज चषकाच्या माध्यमातून आयोजकांनी भाग्यवान विजेत्याला एका भाग्यवान विजेत्याला प्रत्येक रात्रीमध्ये दिलेली ही सायकल आपण प्रदान केली. थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन केतन कोळी. तर या ठिकाणी मात्र पंच आम्हाला इशारा करतायत की फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि पहिल्याच षटकांमध्ये दुसरा हादरा मिळतोय तो धाकटा खांदा संघाला आणि 0 धावेवर धावसंख्या करून परततोय जितेंद्र घरत. जिथे येत असताना इथे आनंदही लुटतात क्रिकेटचा आणि अगदी त्याच वेळेला घरी जात असताना कोणी खाली आज जाणार नाही त्याकरिता आयोजकांनी सायकल दिली. महत्वाची बाब. एक गोष्ट पाहना, अनेक वेळेला आपण म्हणतो की एक गोष्ट अशी येते, एक वेळ अशी येते की आपल्याकडे किती सातबारे आहेत, किती बंगले आहेत, किती गाड्या आहेत, किती बँक बॅलन्स आहे, यापेक्षा प्रत्येकजण एक आवर्जून विचारतो की तुमची तब्येत कशी आहे. अर्थात तब्येत आणि स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी नटराज चषकाच्या माध्यमातून सायकल देण्यात येते प्रत्येक प्रेक्षक वर्गाला. धावा भांडल्यात 5, 2 फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टार्गेट इथे सेट करण्यात आलं. लक्ष्याचा पाठलाग चालू आहे ते 36 धावसंख्येचा. 2 बाद 5 अशी स्थिती आहे. धाकटा खांदा संघाची अद्यापर्यंत 31 धावांची गरज आहे आणि हा चेंडू अतिशय वेगानं टाकलेला चेंडू तितक्याच सुरेख पद्धतीने खेळून काढलेला. थोडंसं मिसफील्ड पण 1 धाव मात्र या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या मात्र 1च्या पटीनं वाढून जाते ती 6वर. अद्यापर्यंत आपल्याला जवळजवळ सर 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 17 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनू शकते, सामना बनेल. दोन्ही संघ तुल्य बळात मागील मॅच मध्ये धावा डिफेंड करणारा धाकटा खांदा टीम आपण पाहतोय. यावेळेला वेगवान बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. प्रयत्न चांगले होते, शर्थीचे प्रयत्न इथे केले. बॅकअप त्याहूनही चांगलं पाहायला मिळत आहे. रन्स कंप्लीट केल्यात, 2 धावा आल्यात. इथे धाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक चुरशीची मॅच पाहायला मिळणार. लो स्कोरिंग मॅचेस जे आहेत ना प्रवीण सर नेहमी चांगल्या दर्जाच्या झाल्यात. क्रिकेट त्या दर्जाचं पाहायला मिळतं. तोला मोलाचं क्रिकेट इथे निश्चित पाहायला मिळणार आहे. निश्चितपणे सर, निश्चितपणे की आताच आपण चॅम्पियन्स ट्रॉफीचा आजचा सामना जर पाहिला तर अफगाणिस्तान सारख्या संघानं इंग्लंडचा पराभव केला. 8 धावानं अफगाणिस्तान संघ जिंकला, इंग्लंड पराभूत झाला. हे क्रिकेटचं यश आहे सर, ह्या क्रिकेटचा विजय आहे. होय, निश्चित खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना क्रिकेटमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये चालू असलेले बदल देखील त्यासाठी कारणीभूत आहेत. तुम्ही आवर्जून थोड्याच वेळापूर्वी नटराजच्या या संघाचा उल्लेख केला, ज्या पद्धतीने 1985 साली हा संघ बांधण्यात आला. परंतु अगदी त्याच वेळेला आज मात्र बदलत युगातील यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका 440चा झटका ठोकलाय षटकार. सर एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलात की इंग्लंड संघाला अफगाणिस्तान संघाने परास्त केलं. इब्राहिम जादरान तो एकटा लढला. 177 धावांची खेळी त्याने केली. हा बॅटर तो आहे, तो इब्राहिम जादरान सारखा खेळ करू शकतो कारण हा एकटा लढतो, एकटा नडतो प्रतिस्पर्ध्याला. अजय नाईकच्या बॅटमधून षटकार आलाय. सर हे आवर्जून सांगावं लागेल आणि अशाच प्रकारची जिद्द क्रिकेटला पोषक असते.
या जिद्दीनं क्रिकेट पुढे वाढतो, घडतो आणि पुढे नावारूपाला येतो. दरम्यान गोलंदाजी मार्क करून प्रवेश याचा हा चेंडू अतिशय वेगानं हा फेकी करतोय चेंडू आणि त्या ठिकाणी मात्र यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. प्रवेश कोळीची एक खासियत राहिली आहे, कारण पूर्वीच्या काळी गोफण असायची, शेती जास्ती केली जायची, गोफण असायची आणि गोफणीतून दगड फेकावाना त्या रीतीचे चेंडू तो इथे मैदानाच्या आतमध्ये हातात वेगाने बॉल टाकलेत. 9 धावा त्याने खर्च केल्यात. बॉल शेष राहिलेत ते 14 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता ती 22 धावसंख्येची. 14 चेंडू आणि 22 धावा. पुढचा बॉल या वेळेला डाऊन द ग्राउंड हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्सला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल येते एकेरीच्या मदतीने. दुहेरीचा प्रयत्न. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, काय घडतंय? धावांचा जणू काय सेल लागलाय. गेट 1 बाय 1 फ्रीची ऑफर होती आणि लूट झाली आहे. 2 धावा. पाच चेंडूंचा खेळ या ठिकाणी प्रवेश कोळीच्या षटकातला झालेला आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत या षटकामध्ये जवळजवळ 11 धावा निघालेल्या आहेत. 11 धावा, ज्याच्यामध्ये एक उत्तुंग षटकार असा होता. आणि शेवटच्या चेंडूचा मात्र सामना करतोय तो अजय नाईक आणि गोलंदाजी मार करून आपला प्रवेश कोळी. बघूया. हा मात्र एक चांगला टप्पा, चांगली फेकी म्हणावी लागेल आणि एक निर्धाव चेंडूच्या साह्यानं षटक पूर्ण करतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटक, धाव संख्या 2 बाद 16. हम लोगों को समझ सको तो समझ. ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी है. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहां से चले ने मंजिल के लिए ये तो एक पन्ना था, अभी तो किताब बाकी है. खूप काय बाकी है या सामन्यामध्ये. कुठेही जाऊ नका प्रेक्षक वर्ग, कारण येणारे 12 बॉल 20 ची गरज. एक कॅच सुटला होता काही क्षणापूर्वी आणि त्याचा खामियाजा किंबहुना भुर्दंड भोगावा लागतोय. तो मैदानाच्या आतमध्ये 16-2. 16-2 बाद झाल्यात. मॅच बनेल. गोलंदाजी मार्क वरती अजित कोळी आलाय. अजय नाईक आणि शुभम पाटीलला आपण पाहतोय. शुभम पाटील 4 बॉल 6 वरती तो नॉट आउट खेळतोय आणि तो स्ट्राईक एंड वरती आहे. मोठी फटकेबाजी तो करू शकतो. 12 बॉल 20 ची मॅच. पहिला बॉल ब्लाइंड स्ट्रोक होता डोळ्याला. इथे आपण पाहतोय ना की जिथे चष्मा हरवलेल्या माणसाप्रमाणे काही काय चाच पडताना पाहायला मिळाला. बॅटर डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल हा धाकटा खांदा संघासाठी एक टेन्शन वाढवणारा ठरतोय. 11 चेंडू आणि 20 धावा. 11 चेंडू आणि 20 धावा आणि हा चेंडू मात्र सीमारेषेकडे. आणि इथे मात्र कोणताही धोका न पत्करता सुरेख टप्प्यावर खेळलेला हा चेंडू जातोय खणखणीत चौकार. धावा धावफलकावर लागलेले आहेत. उर्वरित 10 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. 10 चेंडू आणि 16 धावा. म्हटलं तर यस, म्हटलं तर नो. पाहूया काय होतंय. आणि हा चेंडू पुन्हा एकदा आणि त्या ठिकाणी मात्र थोडासा क्षेत्ररक्षकाकडून या ठिकाणी चूक होताना दिसतंय आणि धाव मात्र एक मिळते ती या ठिकाणी धाकटा खांदा संघाला. धाव महत्वाची नव्हती, मला वाटतं तो झेल होता सर. आणि तो झेल या ठिकाणी जमिनीला दान होतोय. एक जीवनदान मिळतोय या ठिकाणी शुभम पाटीलला आणि धाव मात्र मिळते ती धाकटा खांदा संघाला. 9 चेंडू 15 धावा. 9 चेंडू आणि 15 धावा. 15 रन्स रिक्वायर्ड. 9 बॉल्स आर लेफ्ट. नऊ चेंडू आणि 15 धावा. बघूया समीकरण कोणता संघ जुळवतोय. गणेशपुरी संघाला गरज आहे काही निर्धाव चेंडूंची आणि काही विकेट्सची. तर 9 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज
धाकटा खांदा संघाला. या ठिकाणी चेंडू हवेत आणि उत्कृष्ट झेल म्हणावं लागेल. यष्टीरक्षकाचं विकेट किपरचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. एका हातात झेल टिपला आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडू तर निर्धाव गेला पण या ठिकाणी गडी मात्र धाकटा खांदा संघाचा तंबूत परतला. डीजे मास्टरचं कौतुक मी करेन. श्रीकांत आहेत. 12 वाजलेत. 12 काठच्या काटा आला आणि इथे त्यांनी गाणं लावलंय. मराठी भाषा दिनाच्याही सर्वांना लक्ष शुभेच्छा. आज मराठी भाषा दिन आहे. 27 फेब्रुवारी 2007 जिथे 25चा दिवस उजाडलाय आणि अगदी त्याच वेळेला आजच्या दिवशी नाव्या गावामधून आणखीन एक जन्मदिवस आहे. खेळाडूचं नाव आहे अक्षय पाटील, अक्षय ठाकूर. यालाही जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. यावेळेचा बॉल इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. फलंदाज बाद. ठाकूरला आपण जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. अगदी त्याच वेळेला 12 वाजले. डीजे मास्टरने आठवण करून दिली शैलेजी पाटील साहेब यांना की 12 वाजलेत. 12 वाजल्याची आठवण देखील करून दिली त्यांनी. गोलंदाजाची आपण चर्चा करूया. या गमतीमध्ये मध्यंतरी गंमत चालू होती, आतमध्ये गंभीर विषय. मॅच तापली आहे. गरमागरम सामना पाहायला मिळतो. येणारे बॉल राहिलेत ते 7 बॉल 15ची आवश्यकता आणि इथे गोलंदाज अजित कोळी ऑन अ हॅट्रिक. आजच्या रात्रीमध्ये 2 हॅट्रिक आल्यात. मागील मॅच मध्ये याच इनिंग मध्ये या विजय नाईकने हॅट्रिक घेतली. यावेळेचा लोड फुलटोज आहे. इथे फटका फासला. क्षेत्ररक्षक नो बॉल. रन्स कंप्लीट करण्यात येतील. अर्थात 2 धावा इथून प्राप्त होतील. येणारे 7 बॉल विजयाची आवश्यकता असेल ती 13ची. 7 चेंडू आणि 13 धावा. दुष्काळामध्ये 13वा महिना आलाय की काय, कारण इथे आपण पाहिलं तर नो बॉल देखील असेल आणि संदीप पाटील सरांचा हात हवेमध्ये गरगर फिरतोय. अर्थात फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आणि त्यावरती मोठा स्ट्रोक येईल का. स्ट्राईक एंडवरती बॅटर यावेळेला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवरती अर्थात शुभम पाटील. यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे. हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक दूर आहे. एक धाव कंप्लीट येते. सेकंड साठी पलटलेत. दुसरी धाव अंगलट येणार. फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये होईल. इथे बाद. आवत असताना आपण पाहिलंय 6 बॉल 12ची गरज. ऑन साइडला केला. ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी.
एक सिंगल कंप्लीट होती आहे, फेकी चांगली झाली आहे. मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जिथे आपण पाहतोय बॅटिंग साठी विजय नाईक, कारण त्याच्या शरीरावरची जर्सी सारं काही सांगून जात आहे. मागील मॅच मध्ये त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय आणि आत्मविश्वास दुगिणीत असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. 5 बॉल 11ची गरज, 5 चेंडू आणि 11 धावा. शेवटच्या षटकाच्या दरम्यान अविनाश डोलकर गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो आहे. रन्स थांबवायचे आहेत. येणारे 5 बॉल मध्ये 11ची आवश्यकता असताना महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला अविनाशचा हा चेंडू जो दिशाहीन राहिला, उजवे यष्टीच्या बाहेर टाकला गेलेला हा बॉल इथे पाहायला मिळतो. अतिरिक्त स्वरूपामधून धाव येईल. 5 बॉल आणि आता मात्र विजयासाठी गरज असेल ती अर्थातच 10 धावसंख्येची. 5 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल प्राप्त होते. केवळ एकेरी धाव, केवळ एकेरी धाव. क्षणाक्षणाला ही मॅच पारदट बदलतीये. क्षणाक्षणाला हा सामना कधी धाकटा खांडाकडे झुकतोय तर कधी हा सामना गणेश पुरीकडे झुकतोय. क्रिकेटचा खेळ आहे. उतार चढाव हा क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे आणि या मॅच मध्ये त्याच दर्जाचा खेळ पाहायला मिळेल. 27ला 5, 4 बॉल आणि विजयासाठी 9ची आवश्यकता. यावेळेचा चेंडू ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. एक धाव कंप्लीट केली. फंबल झालाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. चित्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केला. 3 बॉल 7ची गरज या सामन्यामध्ये. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेची नियमावली सांगते 3 बॉल आणि 7ची आवश्यकता. बॅटची मागणी करण्यात आली आहे. बॅट ही देखील महत्वाची बाब राहते, कारण आपण पाहिल्यानंतर बॅटने अनेकांचे आयुष्य बदललेत. अनेकांना नावारूपाला आणलं. क्रिकेटनेच आपल्याला बॅटमुळेच प्रत्येकाला प्रसिद्धी मिळाली. सचिन तेंडुलकरच्या आयुष्यामध्ये जर का त्याच्या बहिणीने त्याला काश्मीरहून जर रेखा नावाच्या बहिणीने जर बॅट दिली नसती गिफ्ट म्हणून, तर कदाचित भारताचा देव, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपल्याला पाहायला मिळाला नसता. क्रिकेटमध्ये फार बॅट महत्वाची राहते. मग इथे डेनिस लिलीची ॲल्युमिनियमची बॅट देखील असेल. त्याच वेळेला आपण पाहिलं तर क्रिस गेलने वापरलेली गोल्डन बॅट असेल. त्याच वेळेला प्रत्येक बॅट, मग मुंगूस बॅटची चर्चा झाली, रिकी पॉन्टिंगच्या स्प्रिंगची बॅटची चर्चा झाली. बॅटची चर्चा नेहमीच होते. पुढचा बॉल उजव्या यसीच्या बाहेर स्क्वेअर कट केलाय. जिथे रूम मिळाला आणि स्क्वेअर कट करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जय महाराष्ट्र जय. बॉल आणि आता मात्र 3ची आवश्यकता. महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज दिले. महाराष्ट्राने लता मंगेशकर दिली. महाराष्ट्राने सचिन तेंडुलकर दिला. महाराष्ट्राने सुनील गावस्कर दिला. महाराष्ट्राने अनेक रती महारथी दिले. ज्या महाराष्ट्राने तख्त राखलं दिल्लीचं, आज मराठी भाषा दिन आहे. आणि अर्थात 27 फेब्रुवारी आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती 33ला 5 येणारे 2 बॉल 3ची गरज. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. यावेळीचा बॉल खोला टाकला. डाऊन द ग्राउंड केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न, 2 धावा घेण्याचा प्रयत्न. DRS चा वापर करण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. DRS चा कॉल थर्ड अंपायरला रेफर करण्यात आलाय. काय घडेल या बॉलवरती? प्रथम दर्शनी असं वाटू लागलंय ना प्रवीण सर की इथे खेळाडू अडचणीमध्ये आहे असं वाटू लागलंय, परंतु निर्णय अजूनही प्रलंबित आहे आणि डिसिजन पेंडिंग असताना राजेंद्रजी घरत सर यांना आपण पाहतोय. निश्चितपणे या ठिकाणी आपण वाट पाहू त्या निर्णयाची, जो निर्णय कदाचित सामन्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. दोन चेंडूंवर गरज होती 3 धावांची आणि या ठिकाणी 1 धाव पूर्ण करताना दुसरी धाव घेण्याचा मोह या ठिकाणी करण्याच्या नादात थोडासा या ठिकाणी
अडचणीचा प्रसंग निर्माण झालेला दिसतोय सध्याच्या मैदानात. बघूया काय होतंय निर्णय, त्या निर्णयाची आपण वाट पाहू. ला 5 बाद झाले, जिथे मात्र या बॉलचं डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. या बॉलवरती जर का कदाचित रिझल्ट जर का गणेशपुरीच्या बाजूने लागतोय तर 1 बॉल 2ची आवश्यकता राहील. कदाचित जर का हा निर्णय जर आपण पाहिलं धाकटा कांडाच्या बाजूने लागला तर 1 बॉल 1ची आवश्यकता राहील. परंतु एक बाब आवर्जून या गोष्टीकडे कल असायला हवा की अनेक वेळेला शेवटच्या क्षणाला अशा मॅचेस ज्या आहेत ना या नेहमीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकतात. 6 बॉल 25, 6 बॉल 20, 6 बॉल 15 अशा ज्या मॅचेस असतात ना या नेहमी आपण पाहिल्यानं बॅटिंग करणारा संघ लिलया जिंकून जातो. परंतु शेवटच्या क्षणाला येणारे जे मॅचेस असतात ना हे नेहमी टेन्शन वाढवतात. इथे टेन्शन वाढणार आहे. परंतु या अंडर प्रेशरमध्ये चांगली बॅटिंग करणारे दोन्ही खेळाडू शुभम पाटील आणि विजय नाईकला आपण पाहतोय. शुभम पाटील अडचणीमध्ये आहे. श्री स्वयंभू माऊली धाकटाखांडा टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आला आणि त्याची शहानिशा होतीये. तिसरे पंच जिथे मात्र वॉर रूम मध्ये आहेत. फलंदाजाचंही सर त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. अविनाश डोलकर ज्याने 12 धावांचं आव्हान स्वीकारून जे षटक हातात घेतलं होतं त्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूत 9 धावा दिलेल्या आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना ही नाट्यमय स्थिती सध्या मैदानामध्ये उभी राहिलेली आहे. सर्व खेळाडूंचा, सर्व क्रीडा रसिकांचा श्वास रोखणारा हा निर्णय. आणि 4 षटकं गणेशपुरी संघ खेळतोय, 4 षटकं धाकटा खांदा संघ खेळतोय. परंतु चेंडू मात्र शेवटचे 2 असताना अद्यापर्यंत निर्णय लागलेला नाही की नक्की कोण जिंकतोय आणि कोण हारतोय. ग्राउंड पंच ऑन फील्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल त्यांनी आउट दिलाय. DRS कॉलचा रिप्लाय नाही दिलाय आम्ही. सॉफ्ट सिग्नल केवळ विचारलंय. चला DRS कॉल मध्ये याची शहानिशा होऊ शकलेली नाही आहे. त्याची शहानिशा होऊ शकलेली नाही आहे. अर्थात ग्राउंड पंचांचा जो निर्णय तो ग्राह्य धरला जाईल आणि ऑनफील्ड अंपायरने सांगितले इट इज आउट. फलंदाज बाद. ऑनफील्ड अंपायर आपला डिसिजन काय होता?
फलंदाज आउट. 33ला 5. या दोन्ही संघांचे 12th मॅन देखील इथेच आहेत आणि त्यांनी याची शहानिशा देखील केली आहे. भरारी घेऊया. सामना आता गरमागरमीच्या स्थितीमध्ये येईल कारण मॅच आता तापली आहे. काही काळ सामना ज्या ज्या वेळेला थांबतो ना त्या त्या वेळेला सामने त्या दर्जाचे पाहायला मिळतात. संदीप पाटील सर यांना आपण पाहत आहोत. कदाचित सामना गरम करण्यामध्ये या माणसाचा हात असावा. संदीप पाटील सर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. फलंदाज बाद गेला आणि अर्थात येणारी शेष असेल तो 1 बॉल आणि 2ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 2ची गरज. 1 चेंडू आणि 2 धावा. काय घडेल या मॅचच्या दरम्यान. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मनोज गायकर स्ट्राईक एंड वरती असेल अर्थात तो नवीन बॅटर स्ट्राईक एंड वरती येणारा. 1 चेंडू 2ची आवश्यकता. सामना आवडला असेल तर टाळवायला काही हरकत नाहीये मित्रांनो. 1 बॉल 2ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 2ची गरज असताना खोला टाकलेला बॉल आणि इथे दुहेरी घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय परंतु त्याच वेळेला धाव ग्राह्य नाही. अर्थात रन्स मिळेल ती केवळ 1 आणि मॅच जिंकली आहे ती अर्थातच निर्जा 11 VRCC गणेशपुरी टीमने. लाईनअप करून जा मैदानावरती. टीम धट्टाकांदा क्रिकेट संघ आपण लगेचच जा. कुणाल हडलत परंतु पेंदरच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. झालेल्या चुका सुधारून एक चांगला खेळ आपण करा. प्रवीण ठाकूर सर अप्रतिम आपलं समालोचक आम्हाला करताना पाहायला मिळालं. तसंच दमदार योगदान आपलं. तर अभिनंदन टीम गणेशपुरी आणि सामन्याचा सामनावीर सर माहिती द्या मला. मॅन ऑफ द मॅच अजित कोळी होतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. तर अजित कोहली यावा आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. दमदार. तर अजित कोहली यावा. बॅटिंग करताना 6 बॉल मध्ये 7 धावा आणि बॉलिंग करत असताना जिथे 1 ओव्हर 8 रन आणि जिथे विकेट प्राप्त केल्या त्या 2 जो अजित कोळी तुम्हाला पाहायला मिळतं स्क्रीनवरती प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. जन्मदिवस साजरा होतो. अक्षय 1 मिनिट बर्थडे सॉन्ग देखील येत आहे. जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा अक्षय ठाकूर आपल्याला. आपला हा वाढदिवस आई
गावदेवी चरणी प्रार्थना की आपला जन्मदिवस, आपलं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि निरोगी जाव याकरिता आई एकविरा चरणी, आई या गावदेवी चरणी आपल्याला नतमस्तक होऊन आम्ही वंदन करतो की आपलं पुढील आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं आणि निरोगी जावं.